व्हिडिओ चालू आहे ना नाहीतर एवढं बोलतोय काय रेकॉर्ड आहे ना. मग असं तसं झालं, असलं भारी भारी बोललो, एवढं कॉन्फिडन्सनं बोललो आणि परत म्हटलं व्हिडिओ बंद करावा आणि गॅलरी जाऊन बघावं कसं झालाय. बघतो जर व्हिडिओ चालू नाही. सकाळी 5:30 वाजले जिमला. गाडी कुठली खाली बघूया. थोडं दिसणार नाही, अंधार आहे. चार्जिंगला लावल्या गाडी बघा इथं आपली. चार्जिंग रात्री चार्जिंग सगळं संपलं होतं गाडीचं. रात्री चार्ज करायला लावले होते ओला. चावी ठेवून घेऊया 1 मिनिट. चला जाऊया जिमला. तर मित्रांनो निघालोय आपण जिमला. तर तुम्ही पण मित्रांनो सकाळी वारी जिमला जात जावा किंवा व्यायामाला जात जावा गावाला असला तर. सकाळची ताजी हवा आपल्याला भेटते आणि शरीर जपा. काय काय लोकांना म्हणजे काय जिमला जायचं आहे तुम्ही सांगितलं एवढ्या लवकर उठायला, तर तसं नसतं मित्रांनो. आधी शरीर जपा. आपलं शरीर संपत्ती सगळ्यात मोठी संपत्ती आहे. कारण आजकाल तुम्हाला तर माहिती आहे की कुठला आजार तयार झाले. मग त्या आजाराला आपलं शरीर प्रोटेक्ट करायला आपल्या शरीराची ताकद तरी पाहिजे का नको. काय ना काहीतरी केलंच पाहिजे. त्यामुळं जिम वगैरे व्यायाम हे करणं आपल्या शरीराला सवयच लावा. सकाळी उठायचं. सकाळी उठल्यानंतर तुमची सगळी कामं पण नीट ठेवली. तुमच्या प्रत्येक कामाला वगैरे जाता किती 5:30ला उठून 7 वाजता तुम्ही जरी माघारी आला तरी तुम्ही जाऊ शकता. तुमच्या उठून वगैरे कामावर जाऊ शकता. सगळी कामं व्यवस्थित होतात. उशिरा उठला तर आळस होतो. आळस सगळं तुमच्या कामाला तुमचं लक्ष लागत नाही. लेट झाला तर तुमची चिडचिड होते. त्याच्याऐवजी उठायचं सकाळी खायचं लवकर. या रोडला बघा आमची जिम आहे इकडं. निघालोय. जिम मित्रांनो घरापासून थोडे आपल्याला लांब आहे म्हणून आपण गाडी घेऊन येतो. नाहीतर चालत जाणं सगळ्यात बेस्ट सकाळच्या बाहेर. जास्तवर आपला कार्डिओ होतोय, आपला व्यायाम तरी होतोय. काय पुढं आपली जिम आहे. निघालोय आपण. विघ्नेश आला असेल सकाळचा माझ्या आधीच येतो. गाडी लावून घेऊया ती. फायनली पोहोचलो जिम मध्ये आपण. बघूया तर भावानं जिम मध्ये आले. वर्कआउट करून घेतो. भेटूया वर्कआउट नंतर. तर भावानं वर्कआउट आपला झालाय. काहीतरी कार्यक्रम आहे त्यामुळे आवाज येणार ना आपल्याला नीट. निघाल्यात आपण घरी. चाललो आता आपण घरी. आपल्या वर्कआउट मित्रांनो 1 नंबर झाला. सकाळला व्यायाम करायला आता लय भारी वाटतंय. त्यामुळे आता जातो घरी. आपल्याला 9ला बस असते करेक्ट जायला. त्यामुळे लवकर आवरून आपल्याला गेलं पाहिजे. आता इथनं जाऊन आपल्याला या दुकानात जाऊन दुकान वगैरे सगळं आवरून घेऊन घरी येऊन आंघोळ वगैरे करून प्री वर्कआउट मिल खाऊन मग आपल्याला जायचं आहे. 9ला आपल्याला बस असते. त्यामुळे लवकरात लवकर गेलं पाहिजे घरी. साऊथचं नेचर भावांनो लय भारी आहे. मी तुम्हाला हळूहळू प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवत जाईन की साऊथचं नेचर कसं आहे, काय इकडची घरं, माणसं, यांची भाषा सगळं तुम्हाला दाखवून. फक्त आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे आपला न्यू व्हिडिओ तुम्हाला लगेच अपडेट होऊन दिसेल. तर जाऊयात चला घरी आता.
जेव्हा मित्रांनो मी सकाळी 5 वाजता जातो ना जिमला, तेव्हा भाजीपालेवाले बघा आपल्या भाजीपाला मांडत असते. म्हणजे किती लवकर सकाळच्या बारी किती बघा. तिकडे सकाळच्या बारी केळीची पानं ही सगळी विकायला असते ती. का तर साऊथची सगळी माणसं मोठमोठ्या हॉटेलमध्ये जरी असली तरी केळीच्या पानावर जेवते ते. ताट सिस्टीम कुठं तरी असते, तर जास्त करून 90-95% तर केळीच्या पानावरच असते. आणि लय भारी फील येतो त्यात जेवताना. फायनली नाही, थोडंफार आवडून आता निघालो दुकानात आपण. थोडं काय ते खाल्लं तरी पाहिजे मला जिमवरून आलं. परत डायट आपण घेणारच आहे गेलं, पण त्याआधी तर मित्रांनो आता काय लोक गावातली आपली मला नाव ठेवत असणार, म्हणणार काय बारक्या पोरात बघा तिकडे कॅमेरा निघतोय काहीतरी करतोय. म्हणू द्या, आपल्याला आवड आहे एडिटिंगची, आपलं फॅशन आहे म्हणून आपण करतोय. बरं बाबा, ट्राय करतो आपण, ट्राय झालं तर ठीक, नाही झालं असं पण होत नाहीच ना. मग झालं तर करून बघू ना. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, बाबा नाही झालं तर आपलं वय वाढतंय, तुम्हाला पण माहित आहे. आठवणी म्हणून राहतील की बाबा यूट्यूबचा डाटा म्हणा किंवा इंस्टाग्रामचा डाटा आपण डिलीट केल्याशिवाय होणार आहे का? होणार नाही. मग तरी आपलं परत वय वगैरे झाल्यानंतर आपण बघू शकतो की बाबा आपण कसं दिसत होतो पहिलं, आता कसं दिसतोय. किंवा आणि काय आणि काय बोलायला लवकर कळत नाही, तर दुसराच ब्लॉग आहे आपल्याला हळूहळू कळेल. आणि आठवणी राहतील. या सगळ्यात महत्वाची गोष्ट आठवण. बाई ह्या एरियात आपण इकडं टाइम स्पेंड केलाय वगैरे सगळं. व्हिडिओ चालू आहे ना, तर एवढं बोलतोय काय रेकॉर्ड नाही. मग तसं झालं, असलं भारी भारी बोललो, एवढं कॉन्फिडन्सनं बोललो. आणि परत म्हटलं व्हिडिओ बंद करावा आणि गॅलरी जाऊन बघावं कसं चालाय. बघतो तरी व्हिडिओ चालू नाही. लय हात दुखायला सवय नाही हो, होईल हळूहळू, थांबायचं नाही. कोण किती बी नव्हतं. आणि माझ्या मी ब्लॉगिंग चालू केल्यापासून मला सगळ्यात मोठा प्लस पॉईंट काय माहिती आहे का मित्रांनो, तर मी गावापासून बाहेर आहे. तमिळनाडू म्हणजे मी आपल्या गावापासून कम से कम 1,500 किलोमीटर लांब आहे. 1,500 किलोमीटर लांब आहे तो. त्यामुळं मी ही जी करतोय गावातली माणसं बघ ना, गावामध्ये बघतील तर काय, गावातली माणसं बघतील, सगळी माणसं बघतील. आणि मेन पॉईंट, ती 4 लोक मला नावं ठेवतील की बघायला मी तिथं नाही. त्यांच्या जसं माझा ब्लॉग आला किंवा आला तर ते रिॲक्शन कॅप्चर म्हणजे रिॲक्शन ती बघायला मी नाही की, त्यामुळे मी डिमोटिवेट. ह्यो माझ्यासाठी सगळ्यात मोठा प्लस पॉईंट आहे. का तर इथं कोण मला ओळखत नाही ना, काय नाही. आणि कोण ओळखत नाही त्यामुळं मी टाकत राहणार. आणि असं जरी मी आता मोबाईल जर निघालो सोळा, आता ज्वेलरी सगळ्या बंद आहे. त्या बाजारात सगळ्यात पहिल्यांदा आपणच दुकान उघडतो, त्यामुळं विशेष नाही काय. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, मला कोण बघतच ना, म्हणजे इथं कोण ओळखत नाही त्यामुळे माणसं काय विचारच करणार ते माझ्याबद्दल. कोणाबद्दल विचार करत नाही काय नाही. हे 4 लोक तुमच्या सुखात त्यांना माहिती येणार ठेवा, दुखात येणार माहिती. मग कुणाचा विचार करणार, तुम्हाला आवडते तेच करा. वेळ फक्त काय करू मला. इथनं आपलं दुकानवर आहे, आता पटापटा दुकानातला आवडतो. आपल्याला 8 वाजता जायला लागतं घरी. व्हिडिओच्या नादात लय उशीर होईल, त्याच्यात मी वाच करीनच व्हिडिओ. हा बघ, दुकानातला पटापट आवडतो जाताना आपण व्हिडिओ कराय. ओके, तर भावानं झालंय काम आपलं सगळं, निघालो घरी. मला हे मागं म्हणलं होतं ना, हे लूट केली ती कमावते ती. अहो हे माणसं कसली उठली बघा, काय ठेवणार नाही काय, सगळीच करणार. कळतंय का काय?
मलाच कळत नाही अजून. भावानं कॉन्फिडन्स वाढवणं माझं तुमच्या हातात आहे. म्हणजे तुम्ही जर चांगला रेस्पॉन्स दिला तर वाढवलं सोडा, आणि हळूहळू आपण स्वतःच इम्प्रूव्ह करू आपलं कॉन्फिडन्स. पण तरी पण आहेच घेऊ, वाढेलच हळूहळू. तर एक आपल्याला कमेंट आली की बाबा तू तुझं ब्लॉग म्हणजे थोडीशी भाषा एकदम शुद्ध वापरते. तर त्याला काय म्हणलं, भाषा शुद्ध वापराय काय नाही, पण आपण सातारकर आहे, कराडच आहे आपण. मग आपण ती भाषा त्या टाईपच्या म्हणलं आपण त्याच टाईपची वापरायला पाहिजे. लय शुद्ध बोलून आपण थोडीच मुंबईचं पुण्यात थोडीच राहतो, त्यामुळे आहे ना. आणि साशी बघते ती ना आपलं व्हिडिओ ब्लॉग वे करताना, सगळी त्यांचं मी काय चुरूनच निघालो. आता हे शेजारच्या माणसाला बघतो बघा, बडे काय बघा ना रस्ते. अरे काय तुमच्या मोबाईलला करतोय का मी? तुमचं तुम्ही काम करायचं, माझं मी काम करतोय ना. अवघड आहे. जाऊ सोडा, करत राहू. कोणाला काय म्हणायचं नाही, काय नाही. जोपर्यंत आपल्या पेजवर 1000 व्हिडिओ अपलोड होत नाही ना, 1000 यूट्यूबला पण आणि इंस्टाग्रामला, आणि तेव्हा जर आपल्याला वाटलं की बाबा 1000 व्हिडिओ मी काय एवढं अपलोड केली ती, म्हणजे रोज सातत्यानं रोज एक व्हिडिओ पाडायचा पाहिजे. तर तुमचं काय झालं नाही, समजा व्ह्यूज येत नाही, त्या सबस्क्राईब वाढणार ती, कोणी फॉलो करू ना, लाईक्स ना त्या काही ना, तर तुम्ही कंटेंट क्रिएशनचं सोडून द्या. पण 1000 व्हिडिओ म्हणजे किती झालं? 3 ते 3 वर्ष. एका दिवसात एक म्हणजे 365 दिवसात एक वर्ष असतं. तर 1000 व्हिडिओ अपलोड करा, तुम्ही पण चालू व्हा. आणि तुम्हाला तर वाटलं की बाबा आपला आता इथनं पुढं होत नाही, तर मग तुम्ही सोडून द्या. असं मी तर टार्गेट ठेवलं, ट्राय तर करेन मी रोज व्हिडिओ टाकायचा. इंस्टा तर आपण टाकतोच, पण यूट्यूबचं कसं लॉंग व्हिडिओ असते, त्यामुळे रोज टाकणं त्या कामाच्या ह्यानं बनणार ना. तर मी ट्राय करीनच रोज बाबा लॉंग व्हिडिओ. शॉर्ट तर आपल्या इथं राहणार आहे यूट्यूबला. तर मित्रांनो घरी पोचवले, आवरूयात आपण. एक मिनिट. तर भावानं आवरून आता आपण निघालो दुकानाकडे. म्हणजे दुकान लांब आपलं अर्धांगी नाव आहे ते गावाचं. तर आता आपण निघालो. तेजस कधी येता आता? तेजस बस जाईल, 9 वाजून गेले. 9ला 5 मिनिटाला बस असते सोडा, पण तरी पण आहेच. तर मित्रांनो आपण आलो या बसमध्ये बसायला. जागा आहे का बघूया. तर भेटल्या जागा बसाय आपल्याला. आता मित्रांनो झोपलो, कारण आपल्याला उलटीचा त्रास आहे बसमध्ये. तर डायरेक्ट आता तुम्हाला उतरल्यावर दाखवायचं. फुलं घेतली, आता आपला डायरी घेऊया. बनवून नाही रोज. तर भावानो आजचा ब्लॉग आपण इथं संपूया. तर जाता जाता तुमच्या भावाला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, आवडला असेल तर शेअर करा. ओके, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.